वाशिममध्ये सलग 5व्या दिवशी शेतकरी आणि वाहन चालकांच्या डिझेल मिळवण्यासाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं असून काल दुपारनंतर अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेल पुरवठा सुरळीत होण्यास सुरुवात झाली। मात्र मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्यानं सलग 5व्या दिवशी पंपावरती रांगा लागल्या आहेत। दरम्यान यावर वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी काय आवाहन केलेलं आहे आपण पाहूया। पुरवठा सुरळीत आहे। काही थोड्या अफवांवर विश्वास ठेवून जास्त संख्येने आपण किंवा जास्त क्वांटिटीमध्ये पेट्रोल डिझेल घेऊन ठेवायची आवश्यकता नाही आहे। सुरळीत पुरवठा असल्यामुळे आणि आम्ही मागच्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेने कंपेअर देखील केलं तर साधारण 20% जास्त मे महिन्यामध्ये आत्तापर्यंत पुरवठा आलेला आहे। तथापि यापुढे देखील पुरवठा सुरळीत राहणार आहे। फक्त नागरिकांना आव्हान आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि जास्त काही साठा करून ठेवायची कुणी गरज नाही आहे, गर्दी करायची गरज नाही आहे। प्रशासन पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।